असं अशा पद्धतीनं पॅक केलंय, जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाऊस आत जाऊन कोळसा खराब होऊ नये म्हणून. तर एकाच वेळेला आम्ही साधारणतः 300 किलो कोळसा घेतो, जो आम्हाला 15 दिवस वगैरे टिकतोय. हा मी हत्तीग्रास लावलेला आहे. माझ्या घरी साहिवाल जातीची गाय आहे आणि तिच्यासाठी हा हत्तीग्रास लावलाय आणि वैरण होते तिच्यासाठी. आणि हा शेजारी जो तुम्ही बघताय, मगाशी सांगितल्याप्रमाणे तो बोर आहे. हा दुसरा बोर आहे आमचा. पाण्याचं प्रमाण इथं खूप कमी आहे जमिनीमध्ये, म्हणून हा आम्ही दुसरा बोर मारलेला आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता असं की ह्याच्यामध्ये सगळे आम्ही प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे एकत्रित करतो आणि नंतर मग हे भंगार गोळा करणाऱ्या लोकांना ते आम्ही नंतर विकून टाकतो. एंट्रान्सला असं आम्ही रंगीबेरंगी फुलांची झाडं लावलेली आहेत. ही छोटीशी कमान पण बनवलेली आहे, ज्याच्यावरती जांभळ्या कलरची फुलं आहेत मोठी. मनाला किती गारवा भारी वाटतो. जसं तुम्ही आत आलात तर हा असा मोठा पॅसेज लागतो तुम्हाला. पाऊस आलाच तिकडे कोनोकार्पस लावलेला आहे मोठा. आणि हे जे आहे हे असं सिटिंग असतं, जे उन्हाळ्याच्या वेळेला आउटडोअरला लोक बसतात त्यांच्यासाठी आम्ही हे बाहेर असं बनवलेलं आहे. हे जे तुम्हाला स्टील प्लेटिंगचं जे छोटे टेबल असे जे दिसत आहेत, ते आम्ही सेटिंगसाठी वापरतो, ज्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो किंवा सॅलेड असतात. तसेच क्वार्टर प्लेट, डिनर प्लेट, हे सगळ्या गोष्टी ह्याच्यावरती ठेवायला आम्हाला सोपं पडतं, जेणेकरून वेटर जे सर्व्हिस बाहेर करतात त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी आत जायला लागू नये म्हणून आम्ही ती अरेंजमेंट केली आहे. आणि असा बघू शकता एवढा एरिया आम्ही बाहेरच्या सेटिंगसाठी वापरतो. हा मेन हॉल आहे हॉटेलमधला, जे इंडोर सिटिंग आहे. तुम्ही बघू शकता, जे इथं साधारणतः 12 टेबल आहेत आणि 48 लोकांची कपॅसिटी आतमध्ये आहे. आणि इथं आम्ही हे जे तुम्ही बघताय समोर, ते गाईचं चित्र लावलं. ही इमेज अशी आम्ही आमच्या हॉटेलच्या मेन वॉलवरती लावलेली आहे. आणि गायीसाठी आम्ही आमच्या निव्वळ नफ्यातील 2% रक्कम दान करतो. त्यासाठी देशाच्या रक्षणासाठी प्रत्येक वेळेला आपण सीमेवर जाऊन लढू शकत नाही, पण फुल ना फुलाची पाकळी देशसेवेत असणाऱ्या लोकांसाठी आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून आम्ही देशसेवा बजावलेल्या सैनिकांसाठी, म्हणजे रिटायर सैनिकांसाठी 20% डिस्काउंट बिलामध्ये देतो. तसेच काही अपंग लोक असतील तर त्यांच्यासाठी 40% देतो. आणि सैनिकी पोशाखामध्ये जर एखादा सैनिक हॉटेलमध्ये जेवायला आला तर त्याच्यासाठी 40% डिस्काउंट आम्ही देतो. आणि ह्या सेवेचा लाभ अनेक लोकांनी आजपर्यंत घेतलेला आहे आणि लोकांनी आम्हाला दाद दिलेली आहे, आमचं कौतुक केलेलं आहे. हा जो प्लांट आहे तो फिल्टर प्लांट आहे. पाणी शुद्ध होऊन पिण्यासाठी ग्राहकांना आणि स्टाफला सगळ्यांसाठी आम्ही करतो. इथं वरती छोटीशी टाकी आहे पाण्याची आणि त्याच्यातून पाणी सगळं खाली येतं आणि शुद्ध होऊन परत आम्ही ह्या मोठ्या पिंपामध्ये ते पाणी साठवतो. आणि त्यातून मग हे वरती तुम्हाला जार दिसतात, त्याच्यामध्ये भरून ते वेटर आहेत ते सर्व्हिसला देतात. आमच्या हॉटेलच्या पाठीमागं असा हा सुंदर डोंगर आहे आणि पावसाळ्यामध्ये बरेचसे ग्रुप इथं ट्रॅकिंगसाठी येत असतात. आणि त्याच्यानंतर हे राईट साईडला तुम्ही बघताय, हे आपलं हॉटेलचं मेन वॉश बेसिन आहे आणि त्याच्यावरती ते सगळं क्लिनिंगचं मटेरियल, बॉटल्स वगैरे बघू शकता. आतमध्ये तुम्ही आला की हे किचन आहे आणि हॉटेल सुरू व्हायला अजून तसा बराचसा वेळ आहे, पण यांचं प्रिपरेशनचं टायमिंग आहे हे. आणि
ही जी भट्टी बघताय पहिली सगळ्यात पहिलं काउंटर आहे हे चायनीजचं आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे सॉसेस तुम्ही बघू शकता, हे सेटिंग आहे आणि ह्याच्यावरती तो सगळं चायनीज बनवतो. बघा किती स्वच्छ आहे, एकदम आहे ना चकाचक. तर माझ्याकडं मोस्टली सगळा स्टाफ जो आहे तो नेपाळी आहे आणि स्वच्छतेला ते खूप महत्त्व देतात. ह्या भट्टीच्या बरोबर समोर जे काय आहे चायनीज जे बनवलं असतं कमल इधर. आणि हा माझा मेन कुक आहे, खूप जुना स्टाफ आहे आणि हा चायनीजचे सगळ्या डिश बनवतो. म्हणजे जनरली जे बाहेर मिळतात ते तर सगळंच बनवतो, पण ह्याच्या काही स्पेशल डिश आहेत त्या पण बनवतो. खूप एक्सपिरियन्स आहे. इंडियनसुद्धा जेवण खूप छान बनवू शकतो. आणि हे त्याचं काउंटर आहे, जे काय बनवल तो इथं ठेवतो आणि इथून ते सर्व्हिसला वेटर लोक घेऊन जातात. आणि हे इंडियन जेवण जे बनवतात म्हणजे पनीर काजू मसाला किंवा ज्या काही स्पेशल डिशेस आहेत आमच्या त्या इथं बनतात. आणि हे त्याचं सेटिंग आहे आणि तुम्ही बघू शकता हे एकदम नीटनेटकं असं स्वच्छ असं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि त्याचं जे काय वेगवेगळ्या प्लेट्स आहेत वेगवेगळ्या डिशेससाठी त्या सगळ्या इथं अशा मांडून ठेवलेल्या आहेत. आणि जे काही बनवलं जातं ते इथं ठेवतात आणि इथून ते वेटर लोक पिकअप करतात. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हा छोटासा प्रिंटर आहे. म्हणजे बाहेर एंट्री जर केली जे काही रिक्वायरमेंट आहे ते इथं केओटी येते प्रिंट आणि ती आम्ही इथं लावून ठेवतो आणि नंबरप्रमाणे मग त्या डिश आम्ही बनवत जातो. आणि हा जो आहे हा माझा मेन कुक आहे करीम आणि हा इंडियनचं जेवण सगळं बनवतो. तंदूरचं डिपार्टमेंट आहे आणि इथं सगळं रोटी बनवण्याचं सगळं ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं चालतात. आणि इथं तुम्ही हे बघू शकताय की ही आमची तंदूर भट्टी आहे. जी आता जस्टच सुरू केली आहे. थोड्या वेळात ती ताव देते चांगला. गरम आहे, भरपूर गरम आहे. तर इथं रोटी, नान, बटर नान, कुलचा असे वेगवेगळे रोटीचे जे प्रकार आहेत ते इथं बनवतात. आयुष हा माझा तंदूर कुक आहे आणि हा खूप जुना आहे, खूप अनुभव आहे, एक्सपिरियन्स चांगला आहे त्याला. आणि हा सगळं वेगवेगळे रोटीचे प्रकार तर बनवतोच, पण जे कबाब आयटम आहेत ते पण खूप सुंदर बनवतो. तुम्ही कधी आला तर कबाब आयटम घ्यायला विसरू नका. त्याच्यानंतर हे छोटं स्टोअर रूम आहे, तुम्ही या आतमध्ये. तर ह्या स्टोअर रूममध्ये जे सेटिंगला लागणारे जे छोटे छोटे मसाले आहेत किंवा तंदुरी आटा आहे जे लागणारं, तर इथं तुम्ही ते बघू शकता. आणि ह्या साईडला हे सगळे असे मसाले वगैरे ठेवलेले असतात असे सगळे. किंवा हे जे बघतात तुम्ही मशरूम म्हणा किंवा वेगवेगळे सॉसेस म्हणा ते इथं ठेवले जातात. आणि हे किती नीटनेटकी मांडणी आहे यांची. इतकी गर्दी आणि घाई गडबड असते, पण माझं त्यांना स्ट्रिक्टली सांगणं असतं की तुम्ही सगळं जागेवर ठेवा. एकदा एखादी गोष्ट जागेवर ठेवली तर ती त्याच जागेवर पुन्हा सापडते. असे हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता हे काजू वगैरे आहे आणि आम्ही अखंडच काजू वापरतो. बऱ्याच हॉटेलमध्ये काजू अखंड वापरत नाही, पण मला आवडतं अखंड काजू म्हणून आणि अखंड काजू वापरतो. हे सॉसेस वगैरे आहेत, हे अशी मांडणी छान केलेली आहे. हे खाली तुम्ही जर बघितलं तर तंदुरी आट्याचे पोते आहेत हे आणि खूप चांगल्या पद्धतीचं, ह्याला सुपर मोती म्हणतात. हे पोतं खूप छान आटा असतो हा तंदुरी आटा, जेणेकरून आपल्याला कुठलाही पोटाचा त्रास होत नाही. आणि मसाले वगैरे बऱ्यापैकी आम्ही चांगलेच वापरतो असे. आणि त्यानंतर काही सॉसेस आहेत. उदाहरणार्थ हा सॉस आहे, हा 8 to 9 सॉस आहे. हा सॉस चायनीजला आम्ही मोस्टली यूज करतो. तुम्ही बाहेर बघताय काही लिमिटेड सॉसमध्ये चायनीज डिश बनवतात, पण आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस आहेत चांगल्या चांगल्या प्रकारचे आणि त्याचा यूज आम्ही खूप छान पद्धतीनं करतो. त्यामुळे डिश पण खूप सुंदर होते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही चायनीज खाल्लं असेल, पण शिवतीर्थवरती एकदा चायनीज ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.